माझे नाव सुजाता प्रमोद गुरसळ. मुलाचे नाव कियांश प्रमोद गुरसळ. आम्ही फिजिओथेरपीसाठी SGS हॉस्पिटलला आलो. माझ्या बाळाला हायड्रोसेफॅलसचा प्रॉब्लेम होता. त्याला 9 मंथने ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर इथं SGSला आलो. याचं नाव कियांश आहे. हा एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि हा एक हायड्रोसेफॅलसचा मुलगा आहे. हायड्रोसेफॅलस म्हणजे काय की ब्रेन जे असतो आपला त्याच्यात पाणी जमा होऊन जाणे. तर त्यामुळे याचं 9 मंथला जे वॅक्सिनेशनसाठी गेले होते डॉक्टरांकडे, तेव्हा डॉक्टरांनी बघितलं होतं की याचं हेड सर्कम्फरन्स खूप वाढलेलं आहे. त्यांनी डायग्नोज केलं होतं MRI कडून की याला हायड्रोसेफॅलस आहे. मग याचं एक ऑपरेशन झाला होता आणि ऑपरेशन नंतर हे आमच्याकडे फिजिओथेरपी SGSला फिजिओथेरपीसाठी आला होता आणि तेव्हा हा एकदम सुपाईनमध्ये होता, म्हणजे झोपेल होता, काहीच मुवमेंट वगैरे नव्हती. आता SGS हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे जो वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस वगैरे देतो, ज्याच्यामुळे बाळाचं जे ग्रोथ आहे, नॉर्मल डेव्हलपमेंट अचीव्ह करतोय. आणि आम्ही वेगवेगळ्या एक्सरसाइज देऊन त्याचे जे माइलस्टोन्स दिले, म्हणजे तो सुपाईनमध्ये होता, आता त्याला स्टँडिंग करून आता तो स्वतःहून उभा होऊ शकतो आणि आम्ही वॉकिंगसाठी याला प्रिपेअर करतोय आणि आमचं फिजिओथेरपी डिपार्टमेंट खूप चांगल्याने इथे वर्क करतं. तर SGS हॉस्पिटल फिजिओथेरपी स्टाफ, हॉस्पिटल स्टाफ हा खूप चांगला आहे आणि फिजिओथेरपी केल्यानंतर 1 ते 2 मंथमध्ये खूप छान रिकव्हरी भेटली आम्हाला आणि आता तो स्टँडिंग पण करतो. इवन फिजिओथेरपीपासून स्टँडिंग सिटिंगपासून यांनी खूप कष्ट घेतले आणि खूप म्हणजे खरंच चांगलं आहे. इतरांना पण जर करायचं असेल तर SGS हॉस्पिटलला नक्की या. हॉस्पिटल टीम सगळे चांगले आहे, स्टाफ पण खूप चांगला आहे आणि मी स्टाफचे खरंच म्हणजे खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी खूप मोटिवेशन सपोर्ट केला. थँक्यू.